नमस्कार, पूनम रेसिपी चॅनलमध्ये आज आपण ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 नारळ फोडून घेतलेले आहे। नारळ फोडल्यानंतर खोबऱ्यामागील काळा भाग जो असतो तो काढून घेतलेला आहे। त्यानंतर छोटे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा। खोबऱ्यामागील पाटी काढल्याने लाडू पांढरा शुभ्र होईल। मिक्सरमधून फिरवताना थोडं पाणी टाकायचं। इथे 1 चम्मच तूप घेतलेला आहे। त्यामध्ये ओल्या नारळाचा किस, कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 1 वाटी पिठी साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल। एक चम्मच दुधावरील साय, साईमुळे लाडू एकदम सॉफ्ट होईल। त्यानंतर अर्धी वाटी दूध, सर्व मिश्रण कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर हलकं कोमट झाल्यानंतर लाडू वळून घ्यायचे। या पद्धतीने लाडू वळून घेतलेले आहे। कोरड्या नारळाच्या किसामध्ये लाडू घोळून घ्यायचे। इथे आपले तोंडात टाकताच विरघळणारे ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहे, एकदम सॉफ्ट असे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।